श्री स्वामी समर्थ अनुभव भय कथा विठ्ठलवाडीतील रात्रीचा चमत्कार। कोल्हापूर जिल्ह्यातील विठ्ठलवाडी नावाचं एक छोटं गाव शांत, पण त्याचं एक रहस्य सगळ्यांना ठाऊक होतं। गावाच्या बाहेर असलेल्या जुन्या वाड्यात रात्री कोणी जात नसे, कारण त्या वाड्यात रात्री विचित्र आवाज यायचे। कधी मुलाचं रडणं, कधी साखळी ओढल्यासारखा खणखणाट, कधी दारं आपोआप उघडायची। त्या वाड्यात एकेकाळी दत्तोपंत नावाचे श्रीमंत जमीनदार राहत, पण त्यांच्या मृत्यूनंतर वाडा ओसाड झाला आणि लोक म्हणायचे त्या जागेवर काहीतरी आहे। गावात गणेश नावाचा तरुण होता, स्वामी समर्थांचा प्रचंड भक्त। दररोज तो जय जय स्वामी समर्थ असा जप करत असे आणि दर शनिवार मठात जाऊन स्वामींच्या आरतीला हजेरी लावत असे। एका रात्री गावात मोठा पाऊस आला। गणेशच्या मित्राने सांगितले, त्या वाड्याजवळ आमचं गुरं अडकली आहेत, पण कोणी तिकडे जात नाही। तू धाडसी आहेस, तू जाशील का? गणेश म्हणाला, स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत, मी जातो। तो हातात टॉर्च आणि जपमाळ घेऊन वाड्याकडे निघाला। वाटेत अंधार होता, पण मनात श्रद्धा होती। जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा जप सतत त्याच्या तोंडातून निघत होता। वाड्याजवळ पोचल्यावर अचानक वारा जोरात सुटला। टॉर्च बंद पडली। आतून कुजबूज ऐकू आली, इकडे ये, इकडे ये। गणेश थोडा घाबरला, पण स्वामींची आठवण केली। माझ्या स्वामी समर्थ महाराज, मला संरक्षण द्या। त्या क्षणी एक मंद प्रकाश दिसू लागला। तो प्रकाश थेट एका खोलीत गेला। गणेश त्याच्या मागोमाग गेला। आत पाहिलं तर एका वृद्धाचा आत्मा रडत बसलेला। तो म्हणाला, मी दत्तोपंत, माझं शेवटचं कर्म अधुरं राहिलं, माझ्या पितरांना श्राद्ध झालं नाही, त्यामुळे मी इथे अडकलेलो आहे। गणेश म्हणाला, मी उद्या तुझ्यासाठी श्राद्ध करीन। स्वामी समर्थांच्या नावाने तुला मुक्ती मिळो। त्या क्षणी खोलीत ओम श्री स्वामी समर्थ असा आवाज गुंजला। एक तेजस्वी प्रकाश पसरला आणि दत्तोपंतांचा आत्मा अदृश्य झाला। वातावरण शांत झालं। दुसऱ्या दिवशी गणेशने गावात सांगितलं काय झालं ते। सगळ्यांनी मिळून स्वामी समर्थांच्या नावाने श्राद्ध केलं। त्या दिवसानंतर वाड्यात कधीही विचित्र आवाज आले नाहीत। गावकऱ्यांनी वाड्याजवळ स्वामी समर्थांचा छोटा मंदिर बांधला। आजही तिथं दर गुरुवारी आरती होते आणि लोक म्हणतात,